विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अभ्यास की लग्न हा आजचा आपला टॉपिक आहे. हे तुमच्यापैकी काही जणांना सरांनी लग्न हा शब्द याच्यामध्ये कसा काय घेतला असा प्रश्न पडू शकतो. हा मी घेतलेला नाहीये. तुमचे जे मला ईमेल्स येत आहेत त्यामध्ये बऱ्याच ईमेल्स या लग्न या टॉपिक भोवती फिरणारे आहेत आणि त्याचे अँगल्स वेगवेगळे आहेत. पहिला घटक याच्यामधला आहे मुली ज्या अभ्यास करतायत तर त्या मुलींना लग्न या गोष्टीमुळं अभ्यासासाठी मर्यादित वर्ष कुटुंबाकडून दिली जात आहेत. मग त्यातल्या काही मुलींचं असं म्हणणं आहे की सर आता एका वर्षात माझं सिलेक्शन नाही झालं तर घरचे माझं लग्न लावून देतील, मी काय करू. दुसरा असा भाग आहे मुलं की परीक्षा दिली आहे आणि आत्तापर्यंत काहीच हातात मिळालेलं नाही आहे, तेव्हा मुलांना आता घरचे म्हणतायत की अभ्यास बंद कर किंवा लग्न कर आणि अभ्यास कर, तेव्हा मी काय करू आता. तिसरा जो गट याच्यामधला आहे तो जरा वेगळाच आहे. तो असा आहे की अभ्यास करत करत मला एक पद मिळालंय पण ते मनासारखं नाही आहे, मला अजून गॅझेटेड पद मिळालेलं नाही, तेव्हा आता घरचे असं म्हणतायत की मिळालंय ना एक पद, तेव्हा लग्न करून घे मग अभ्यास करणं चालू ठेव. एक चौथा गट आहे, हा जरा स्व ॲक्टिव्ह गट असं म्हणूया आपण, की अभ्यास करतोय आणि अभ्यास करता करता आता मलाच असं वाटायला लागलंय की मी लग्न केलं पाहिजे, घरचे किंवा इतर कोणी काही प्रेशर करतायत असा भाग नाही आहे. आणि एक पाचवा गट आहे तो म्हणजे यांनी केली होती अभ्यासाला सुरुवात पण अभ्यास करता करता यांना कुणीतरी आवडलंय आणि मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही काय करू, लग्न करू की नको. हे 5 गट आहेत. आता खरं तर हा मोठा विषय आहे पण आपण कमी कालावधीमध्ये हा डील करायचा प्रयत्न करणार आहोत. तर मुळात असं आहे की तुम्ही ज्या पदासाठी झगडताय, जे तुमचं गोल आहे, त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत, ते आणि लग्न या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मुळातच लग्न आणि करिअर या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत, कारण या दोन्हींमुळं अख्खं आयुष्य ट्रान्सफॉर्म होऊन जातं. मुलींच्या बाबतीत तर लग्न हा एक दुसरा जन्म मानला जातो. म्हणजेच मी आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं जगत होती ते सगळंच्या सगळं माझ्या लग्नानंतर बदलणार असतं. तेव्हा मी आधी मुली आणि मग करिअर लग्न या अनुषंगानं जातो, मग मुलांच्या बाजूला जाऊन आपण विचार करूया. मुलींच्या बाबतीमध्ये ज्यांना घरच्यांनी परवानगी दिली आहे, खरं तर आता परवानगी हा शब्द माझ्या दृष्टीनं तसा योग्य वाटत नाही, कारण आता मुलामुलींना समान संधी दिली पाहिजे हे सगळीकडे कळतंय. असं असताना सुद्धा मुलींना जरा तुलनेनं अजूनही कमी समान संधी दिली जाते. तेव्हा घरच्यांचं मन राखत अभ्यास करणं ही जी प्रक्रिया सुरू आहे यामध्ये काही दिशा चुकणं असेल, अभ्यासामधल्या चुका असतील, यामध्ये 2-1 वर्ष निघून गेलेत. आईवडिलांना मुलीचं लग्न लावून देणं आणि मग तिचं आयुष्य सेट करणं ही प्रायोरिटी वाटत असते. अजूनही आधुनिक कालावधीमध्ये मुलीचं लग्न हा आईवडिलांसाठी हा एक डोक्यावर असणाऱ्या ओझ्यासारखा भाग मानला जातो. म्हणजे कुठलेही वडील, अगदी ग्राम्य शब्दात सांगायचं तर कुठल्याही बापाला मुलगीचं लग्न करून देणं ही फार मोठी प्रायोरिटी. आपल्याकडं बहुतांशी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं मुली एकतर ग्रामीण आहेत किंवा ग्रामीण पार्श्वभूमी असणारी किंवा आधीची पिढी ग्रामीण असणारी आहेत. त्यामुळे त्या विचारसरणीमध्ये अचानक फारसा काही बदल होणार नाही. फार कमी मार्जिन आहे, 10 ते 15% लोकसंख्या, की जिथं मुलीचं लग्न हा बोजा असं वाटत नाही, त्यामुळे मुलींना तिथं सवलत मिळते. पण आता ज्यांना अभ्यासही करा पण तुम्हाला 1-2-3 वर्ष देतो आणि त्याच्या पुढं नाही मिळालं तर मग तुम्ही लग्न करून मोकळ्या व्हा. आता या मुलींनी काय करायला पाहिजे, एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. तुम्ही करिअरच्या प्रती जर का 100% डेडिकेटेड असाल, म्हणजे एखादा भक्त जसा, विठ्ठलाचा भक्त जसा वारीच्या वेळेला पंढरपूरला जाण्यासाठी आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतुर असतो, तेवढे जर तुम्ही तल्लीन असाल तर घरच्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याचा तुम्हाला त्रास वाटायला नाही पाहिजे.
तुम्हाला त्यांनी जो कालावधी दिलेला आहे 2-3 वर्षाचा, तो खरंच पुरेसा आहे. तेव्हा माझं काय चुकलंय हे शोधून त्यांच्याकडून शक्य होत असेल तर आणखी काही कालावधी मागून घ्या. जर तो मिळाला तर दिलेल्या कालावधीमध्ये पद मिळवण्यासाठी जीवाचं रान करा, योग्य दिशा मिळवा, स्मार्ट स्टडी करा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि लवकरात लवकर कुठलंही एक पद, मी म्हणतो वर्ग 3चं का असेना, ते मिळवा. ते तुम्हाला मिळालं की तुमच्या घरचेच लोक वरच्या पदासाठी तुम्हाला जास्त कालावधी नक्की देतील. बरं, नाही म्हटलं त्यांनी, आता आम्ही देऊ शकत नाही, तर काय करा? मग तुम्ही एक पर्याय करा. ठीक आहे, तुम्ही ही प्रक्रिया सुरू करा. घरचे लोक मग वर संशोधन सुरू करतील. पण हे सुरू असताना तुमच्या घरच्यांपैकी तुमच्या बाजूने बोलू शकतील, तुमचं मन समजून घेतील अशी काही लोक असतात. मग त्याच्यामध्ये काकू असेल, आत्या असेल, मावशी असेल, आई असेल, कुणीही असेल, यांना तुमची बाजू सांगून ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल याच्यासाठी काळजी घ्या. किंवा ही प्रक्रिया सुरू ठेवा असं सांगायचं आणि या सुरू असणाऱ्या प्रक्रियेदरम्यान माझा अभ्यास मी मन लावून करायचा. या मुलींसाठी तिसरा टप्पा असा असू शकतो की ज्या मुलाशी तुमचा विवाह पुढे होणार आहे, समजा अशी परिस्थिती आलीच, तर तिथे बोलून घ्या. तिथून तुम्हाला संधी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. मुलींना त्यांचं मत मांडायची संधी नक्कीच मिळते. तेव्हा ज्या मुलींना मर्यादित वेळ घरच्यांकडून दिला गेलेला आहे त्यांना हा महत्त्वाचा पर्याय आहे. दुसरा, अशा मुली की ज्यांना एखादं दुसरं पद आता लवकरात लवकर मिळेल किंवा आता काय पद मिळालेलं आहे असं वाटतंय, म्हणजे हे पद तर मिळालंय मला आता, मग इथं तुम्ही बार्गेन मी म्हणत नाही, पण घरच्यांना सांगा ठामपणे की मी एक पद मिळवलेलं आहे, 1 वर्ष द्या, 2 वर्ष द्या, आपण घाई करायला नको. काय तुम्हाला जर का चांगलं पद मिळालं तर विवाहाच्या वेळेला घरच्यांना समजून सांगा की आपल्याला चांगले चॉईसेस समोर राहतील. त्यामुळं घरचे देखील तुमचं ऐकण्याची शक्यता वाढते. आता मुलं, ज्या मुलांचं वय वाढत गेलंय आणि अजून पद मिळालेलं नाही आहे, त्यांना घरचे लोक लग्नासाठी म्हणतायत, त्यांनी आता आणखी संधी द्या असं म्हणणं जास्त संयुक्तिक वाटणार नाहीये. अशा वेळेला काय करायचं आहे, त्यांना लग्नाची प्रक्रिया सुरू करा हे शांतपणे सांगा. आणि जे काही समोर येणारी स्थळं असतील त्याच्यामध्ये पसंती नापसंती चालू राहील, पण तुमचं मेन टार्गेट जे असेल ते अभ्यासावर लक्ष द्या. मुलांच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला विवाह झाला म्हणून अभ्यासाला कोणी अडथळा आणणार नाही आहे. मुलींना कदाचित अडथळा येऊ शकतो, कारण तिला सगळं सोडून दुसऱ्या घरी जायचं आहे आणि त्या घरी गेल्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करणं, याच्यामध्ये कदाचित तुमच्या अभ्यासाचा टेम्पो ब्रेक होऊ शकतो. पण मुलांच्या बाबतीत असं घडण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे. इथं या मुलांनी अजून एक बाब घरच्यांना पटवून देणं गरजेचं आहे की मला जर का पद मिळालं तर आपणाला विवाहाच्या वेळेला आणखी पर्याय चॉईसेस उपलब्ध होऊ शकतात. ती गोष्ट घरच्यांनी मान्य केली तर उत्तमच आहे. आता जे लोक अभ्यास करत होते पण आता त्यांना असं वाटतंय की आम्ही एकमेकाशी लग्न केलं पाहिजे, यांना माझं सांगणं असं आहे की तुम्ही अभ्यासावरच लक्ष फोकस करा. तुम्ही अभ्यासादरम्यान एकमेकाला आवडायला लागला त्याच्यात चूक काहीच नाही, पण आधी लगीन तुमच्या पदाचं आणि मग तुमचं हे लक्षात घ्या. तुम्हाला जर का सिंहगड सर करायचा असेल तर तुम्हाला पद मिळवणं याच्यावरच फोकस केलं पाहिजे. असंही तुम्ही पद नाही मिळवलं तरी घरचे लोक तुमचं लग्न लावून देणारच होते, कुठंतरी तुमचं लग्न होणारच होतं. पसंतीच्या आवडीच्या व्यक्तीशी तुम्हाला लग्न व्हावं असं वाटत असेल तर 100% पद कसं मिळेल याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मुळात हा जो शेवटचा गट मी जो म्हणतोय की ज्यांनी स्वतःहून लग्न आता मला वाटतंय त्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं की माझ्या अभ्यासातला वेळ वाया तर जात नाहीये ना, कारण 100% डेडिकेटेड अभ्यास करणं हे पदासाठी फार आवश्यक आहे. तेव्हा कुणीतरी तुम्हाला आवडतंय, मी म्हटलं तसं त्याच्यात चूक काही नाही, पण तुमचं गोल आत्ता ती व्यक्ती असता कामा नये. तुमचं गोल ते पदच असायला हवं. काय आहे, MPSCनं आधी तुमच्या गळ्यात माळ घालायला पाहिजे, मग दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात तुम्ही जरूर माळ घाला किंवा तिने तुमच्या गळ्यात नंतर माळ घातली तरी चालू शकेल. पण आधी एकमेकांच्या गळ्यात माळा घालण्याच्या नादी लागलात तर MPSC कडून गळ्यात पडणारी जी माळ आहे ती कदाचित पडणार नाही. मुळात विवाह किंवा लग्न
हा खूप क्रिटिकल डिसिजन असतो आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. करिअर करत असताना कालावधी पुढे जातो, वेळ हातातनं पुढे जातो, असं जेव्हा मला वाटत असतं तेव्हा मला पक्की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे करिअर ही माझी फर्स्ट प्रायोरिटी. मदन नागरगोजे हे पृथ्वी अकॅडमीचे आपल्या स्टुडंट आहेत. ते भारतात 42वे आणि महाराष्ट्रात फर्स्ट आले होते, IAS झालेले आहेत. तर त्यांनी स्वच्छपणे असं म्हटलेलं होतं, त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला कुणी आवडत होतं का अभ्यास करताना? तेव्हा म्हटले हो, माझी एकच प्रेयसी होती आणि ती म्हणजे UPSC. तेव्हा मित्रांनो, तुमचा एकच प्रियकर एकच प्रेयसी असू द्या, ती म्हणजे तुम्हाला हवा आहे ते पद. त्याच्या नादी लागा, 100% तिथं डिव्होशन द्या, 100% डेडिकेशन ठेवा, 100% भक्ती करा त्या पदाची, तुम्ही जी परीक्षा देणार आहेत त्याची. त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून द्या. सगळा वेळ त्या प्रियकर प्रेयसीसाठी म्हणजेच तुमच्या पदासाठी द्या. आधी त्या पदाला प्राप्त करून घ्या, मग तुम्हाला हवं त्या माणसाशी लग्न करता येईल किंवा घरी प्रेशर येत असेल तरी ते बाजूला ठेवता येईल. तेव्हा लग्न की अभ्यास याचं उत्तर देत असताना आपल्याला प्रायोरिटी अभ्यास हीच पहिली असेल, पद हीच पहिली असेल, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामधला लग्नाचा टप्पा अत्यंत स्थिर पद्धतीनं, अत्यंत स्टॅबिलिटीनं पुढे नेता येऊ शकेल. तेव्हा आधी लगीन तुमच्या पदाचं आणि मग तुमचं, त्या पदाचं तुमचं लग्न लवकरात लवकर हो, याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.